वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। जय जय रघुवीर समर्थ। आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय। आज दासनवमीच्या उत्सवानिमित्ताने गेले अनेक वर्ष आमचे मित्र नंदू भाऊ कुलकर्णी यांच्या माध्यमातून या पवित्र वास्तूमध्ये व्याख्यानमालांचं आयोजन केलं जातं। यापूर्वी इथं येऊन समर्थांच्या चरणी सेवा करण्याचा काही वेळा योग आलेला आहे आणि आज पुन्हा नंदकुमार कुलकर्णी यांनी मला संधी दिल्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे। आपण सगळेजण समर्थांचे आणि छत्रपती शिवरायांचे भक्त आहोत आणि त्यांच्या प्रती असलेल्या भक्तिभावनेतूनच आपण इथं आलेलो। आज मी समर्थ रामदास स्वामी, त्यांचं संस्थान आणि मराठी राज्यकर्ते यांच्यामध्ये जे एक अतूट नातं होतं ते अस्सल कागदपत्रांच्या आधारे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी मी नेहमी बोलत असताना सांगतो की ज्याप्रमाणे तुकोबारायांनी आपल्या महाराष्ट्राला भागवत संप्रदायाच्या माध्यमातून समाज धर्म सांगितला, त्याचप्रमाणे समर्थांनी आपल्या महाराष्ट्राला राष्ट्रधर्म सांगितला। एक अशी महत्त्वाची घटना की या दोन्हीही सत्पुरुषांचा जन्म एकाच वर्षात झालेला आहे। हा एक महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी एक प्रकारचा योगायोगच होता। मी नेहमी हेही सांगत असतो की आपल्या देशावर परधर्मीयांची आक्रमणं झाली, मग ते 2500 वर्षांपूर्वी अलेक्झांडर सिकंदराचं आक्रमण असेल, ग्रीक, रोमन, शक, हून, कुशाण, पण याहीपेक्षा घातक ठरणारं म्हणजे ते इस्लामचं आणि पोर्तुगीजांचं आक्रमण। या देशावर इथल्या संपत्ती, समृद्धता आणि विकास याच आकर्षणातून ही आक्रमणं झाली। इथं मोहम्मद घोरी आला, नंतरच्या काळात महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजी आला आणि महाराष्ट्रावर इस्लामची सत्ता निर्माण झाली। या इस्लामचं आक्रमण असेल किंवा पोर्तुगीजांचं ख्रिश्चन धर्माचं आक्रमण असेल, या दोन्हीही आक्रमणानंतर खरं तर 1294 नंतर ज्यावेळेस रामदेवराव यादवांचा पराभव झाला, त्यानंतर अनेक शतकांची एक धार्मिक गुलामी, राजकीय गुलामी आपल्या महाराष्ट्रावर आलेली होती। नंतरच्या काळात विजयनगरमध्ये
जे साम्राज्य निर्माण झालं त्यांनी आपली संस्कृती, राष्ट्र आणि समाजाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रापर्यंत ते काही येऊन पोचलेलं नव्हतं. प्रश्न असा पडतो की या आक्रमणाला आपल्या समाजाने कसं प्रत्युत्तर दिलं. खरं तर हे आक्रमण ज्यावेळेस अरबस्थानातून आशियामध्ये, मध्य आशिया म्हणा किंवा युरोपमधल्या काही भागामध्ये गेलं, त्यावेळेस तिथली संस्कृती, तिथला समाज या आक्रमणाला तोंड देऊ शकलं नाही. त्यांचं अस्तित्व समाप्त झालं. म्हणजे इजिप्तमध्ये पिरॅमिड आहेत, परंतु ती जी संस्कृती होती तिचं अस्तित्व राहिलं नाही. तिथल्या समाजाने आज त्या संस्कृतीशी आपलं नातं तोडून टाकलं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपल्याकडं म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या पतनानंतर या आक्रमणाला समर्थपणाने राजकीय पातळीवर प्रतिकार करणारी सत्ताच नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये आपली संस्कृती, आपला धर्म कसा बरं टिकून राहिला, तर याचं आपण ज्यावेळेस चिंतन करतो त्यावेळेस आपल्याला शास्त्र धर्म, की जो राष्ट्र, समाज आणि संस्कृतीचं रक्षण करतो, अशा राष्ट्रधर्माची धर्माचं अस्तित्व नसताना या संस्कृतीचं, धर्माचं रक्षण कसं काय झालं, तर याचं चिंतन केलं असं आपल्याचं लक्षात येतं की हे कार्य साधू संतांनी, सत्पुरुषांनी केलेलं आहे. त्यांनी आपली संस्कृती, आपला धर्म अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या समाजामध्ये इतका खोलवर रुजवला होता की या आक्रमणाच्या काळातही आपला समाज आपल्या धर्माशी, संस्कृतीशी चिकटून राहिला. आणि म्हणूनच याचं श्रेय की जीव वाचून राहणं आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं, हे कार्य संत, सत्पुरुष आणि साधू संतांनी केलेलं आहे. आणि मग पुढं छत्रपती शिवाजी महाराजांनी याच साधू संत सत्पुरुषांकडून, महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन एक प्रकारे या परकीय आक्रमक सत्तांशी प्रतिकार केला आणि अनेक शतकांनंतर एक सशक्त हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. आणि एकदा सशक्त साम्राज्य उभं राहिलं की आपोआप शिवाजी महाराजांच्यामुळे आपल्या संस्कृतीचंही संवर्धन झालं, तिचा विस्तार झाला. आणि आज एक आपण वर्तमान काळातला जो हिंदुस्थान म्हणतो त्याचं जे काही स्वरूप आहे ते शिवाजी महाराजांच्या अथक प्रयत्नाचंही स्वरूप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये साधू संत सत्पुरुषांविषयी नितांत आदरभाव होता. जिजाऊंनी त्यांच्यावर रामायण, महाभारतांचे संस्कार केले होते आणि एक आदर्शवाद निर्माण केला होता. आणि याच आदर्शवादातून शिवाजी महाराज उभे राहिलेले होते. शिवाजी महाराजांच्या काळात तत्कालीन समाजामध्ये अनेक साधुसंत निर्माण झाले.
शिवाजी महाराजांच्या मनात त्यांच्याविषयी अपार भक्तिभाव होता. या साधू संतांनी उभं केलेलं कार्यही शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्याला पूरक होतं. आणि शिवाजी महाराजांनी जे काही हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याचा आनंद या साधू संताला झालेला आपल्याला पाहायला मिळतं. तुकोबाराय फार लवकर गेले. 1649 मध्येच वैकुंठ गमन त्यांचं झालं. परंतु समर्थ मात्र शिवाजी महाराजांचा हा जो काही अथक प्रयत्न पाहत होते, एक प्रकारचं समर्थांचं जे स्वप्न होतं ते शिवाजी महाराजांनी साकार केलेलं होतं आणि ते पाहण्याचं भाग्य समर्थांना लाभलेलं आहे. हे एक प्रकारची कृतार्थताची भावना समर्थांच्या मनात होती आणि म्हणूनच समर्थ शिवाजी महाराजांचं जे वर्णन करतात त्यामध्ये ते प्रभू रामचंद्रांचंच रूप पाहतात असं म्हटलं तर वावगं ठरू. समर्थांनी शिवाजी महाराजांचं केलेलं ते यथार्थ वर्णन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांना लावून दिलेली बिरुदावली, विशेषणं ही एवढी समर्पक आहेत की आमच्यासारखा इतिहासकार एकेका शिवाजी महाराजांच्या कार्यावर किंवा त्यांच्या पैलूवर अनेक पानं लिहून जे साध्य होणार नाही ते समर्थांनी एकेका समर्पक विशेषणामधून साध्य केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या मनातही समर्थांविषयी अपार आदरभाव असल्याचं दिसून येतं. हे कागदपत्रातून सिद्ध होतं. असं त्या दोघांचं एकमेकाविषयीचं एक नातं आहे. परंतु आज समाजामध्ये काही मंडळी या निमित्ताने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि या दोघांच्या नात्यामध्ये काहीतरी कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा वेळेस ही एक पक्षाची मंडळी नाही, हे पुन्हा मला सांगावंसं वाटतं. यामध्ये काही गैरसमजुतीतून आणि काही जाणीवपूर्वक हा प्रयत्न करत असतात. समर्थांविषयी जी अत्यंत चुकीची अशी विधानं करणारी जी मंडळी आहेत त्यांना समाजामध्ये दुही निर्माण करायची. एकसंघ हिंदू समाज त्यांना नको आहे आणि म्हणूनच मी त्यांना समाजद्रोही म्हणतो. त्यामागे त्यांची काही कूट कारस्थानं आहेत आणि म्हणून मी त्यांचा नेहमी निषेध करतो. त्यांची मतं खोडून काढण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही मंडळी अशी आहे की ते गैरसमजुतीतून काही विधानं करतात. कारण की अभ्यासपूर्णरित्या ते आपली विधानं करत नाहीत. श्रद्धेपोटी, अंधश्रद्धेपोटी काही विधानं करतात आणि त्यातून शिवाजी महाराजांना
समर्थ रामदासांनीच घडवलंय अशा पद्धतीची त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीचा गैरसमज आहे. एक इतिहासकार म्हणून यावर मी बोलत असताना निश्चित हे सांगू शकेन की शिवाजी महाराजांनी जी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली, एका ध्येयाने त्यांनी काम सुरू केलं आणि त्यांनी बऱ्यापैकी आपल्या कार्यामध्ये यश प्राप्त केलं होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये समर्थांचा आणि त्यांचा एकमेकाशी संबंध निर्माण झाला. समर्थ त्यावेळेस खरं तर एक मोठं कार्य हाती घेऊन कार्य करत होते, काम करत होते. दासबोधासारखा एक अद्वितीय ग्रंथ, त्याचं चिंतन आणि लेखन ते करत होते. त्यासाठी ते अज्ञातवासात होते आणि तो ग्रंथ साकार झाल्यानंतर ते समाजासमोर आले. समर्थ नेहमी सांगतात, अभ्यासोने प्रकटावे. आणि त्यांनी संपूर्ण देशभर म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रभर आपल्या विचारांचा प्रसार सुरू केला. आणि असा तो कालखंड होता की ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी कार्य उभं केलं होतं. जे एकाच काळात हे दोन महापुरुष आपापल्या परीने आपलं राष्ट्रकार्य, समाजकार्य आणि संस्कृती रक्षणाचं कार्य एक प्रकारे करत होते. परंतु दोघांची एकमेकाशी भेट झालेली नव्हती आणि पुढं ती भेट झाली आणि ते एकत्र आले. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जे काही हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यामागे समर्थांची प्रेरणा होती असं म्हणणं हे अनैतिहासिक आहे असं मला सांगावंसं वाटतं. आणि म्हणूनच काय आहे की दोघांचंही श्रेष्ठत्व आपण मान्य केलं पाहिजे आणि आपण त्या दृष्टिकोनातून त्या इतिहासाकडे बघितलं पाहिजे. आणि दोघंही एकमेकाचा नितांत आदर करतायत आणि तो त्यांच्या साहित्यातून आपल्याला दिसून येतो. आता बघा, आणखी पुढे जातो. मी असं म्हणू शकेन की शिवाजी महाराजांनी अनेक साधू संतांविषयी आदरभाव व्यक्त केलेला आणि ते साहजिकच आहे. कारण की त्यांना जे अपेक्षित हिंदवी स्वराज्य होतं त्या स्वराज्यामध्ये साधू संतांविषयी अपार भाव समाजामध्ये असणं हे गृहीत होतं आणि तो त्यांच्या विषयी आपल्याला व्यक्त होतो. आणि समर्थांच्या मनामध्ये की त्यांनी जो काही हिंदुस्थान पाहिला होता किंवा जो महाराष्ट्र बघितला होता, त्यांना जे दुःख जाणवत होतं आणि त्यांनी जसं तुकोबारायांनी पांडुरंगाला आळवणी केली होती की हे पांडुरंगा, तूच आता अवतार घे
आणि या विश्वाचं रक्षण कर, संस्कृती धर्म समाजाचं तूच रक्षण कर. आणि अशीच आराधना समर्थांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी व्यक्त केली होती. आणि त्याच भक्तीतून जसं आपण म्हणतो की जिजाबाईंनी शिवाई देवीला नवस केला की माते आता हे असह्य झालेलं आहे, तू असा मला पुत्र दे की जो या देशाचं संस्कृतीचं समाजाचं रक्षण करे. म्हणजे बघा, शिवाई देवीला आळवणी करणारी जिजामाता प्रभू रामचंद्रांना विनंती करणारे समर्थ रामदास आणि पांडुरंगाच्या चरणी आपल्या अभंगातून व्यक्त होणारे तुकोबाराय, या तिघांच्या त्या शक्तीतून, त्या विनंतीतून, त्या भक्तीतून, त्या नवसातून हा शिवाजी नावाचा सूर्यरूपी अवतार पुरुष निर्माण झाला आणि त्यांनी हे कार्य केलं. अशा भावनेकडून मी त्याच्याकडं एका भक्तीच्या मार्गाने बघतो. आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्या मनामध्ये समर्थांविषयी काय भावना होत्या हे या राज्यकर्त्यांच्या अस्सल पत्रातून मी आपल्यासमोर मांडणार आहे. आपण ते समजून घ्यावं अशी मी आपणास विनंती करतो. शिवाजी महाराजांनी 23 जुलै 1672 या दिवशी लिहिलेलं एक आज्ञापत्र आपल्याकडं आहे. आपल्या परंपरेप्रमाणे हे शिवाजी महाराजांचं पहिलं पत्र आहे असं म्हटलं जातं. त्यामध्ये शिवाजी महाराजांना दत्ताजी पंत वाकनीस, की जे शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांचे कारभारी म्हणून होते, त्यांनी शिवाजी महाराजांना समर्थांच्या कार्याविषयी एक विनंती पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये विनंती केली की समर्थांनी चाफळ येथे श्री प्रभू रघुनाथाचं मंदिर बांधलेलं आहे, तिथं उत्सव चालतो, त्या उत्सवाला यवनांकडून अनेक प्रकारचे अडथळे होत आहेत, तर ते अडथळे होऊ नयेत आणि त्या कार्याला राज्यकर्ता म्हणून आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य झालं पाहिजे अशी विनंती दत्ताजी पंत वाकनीसांनी शिवाजी महाराजांना केली. आणि त्यावरून 23 जुलै 1672 या दिवशी शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांनी उभ्या केलेल्या चाफळच्या संस्थानाला जे पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज काय लिहितात? राजमान्य राजश्री दत्तोपंत दत्ताजी पंत वाकनीस प्रति राजश्री शिवाजीराजे दंडवत. कसबे चाफळ येथे रामदास गोसावी आहेत. त्यांनी श्री रघुनाथाचे देवालय केले आहे. मी काही संपूर्ण पत्र अनावश्यक मजकूर
मुद्दाम वगळतो आणि त्यातला महत्त्वाचा भाग आपल्यासमोर. येथे यात्रा भरते. याचा अर्थ 1672च्या अगोदर समर्थांनी प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलेलं आहे आणि तिथं यात्रा सुरू झालेली आहे. म्हणजेच काही काळ अगोदर समर्थांचं कार्य सुरू झालेलं आहे. हे 1672च्या अगोदर काम सुरू झालेलं, कार्य सुरू झालेलं आहे. ते किती अगोदर आहे हे आपल्याला कागदोपत्री ठामपणाने आज आपल्याला मांडता येत नाही, किंवा शिवाजी महाराजांचा त्या अगोदर काही एकमेकाशी संपर्क झाला हे आज आपल्याला ठामपणाने मांडता येणार नाही. परंतु या पत्रातून व्यक्त होत आहे, येथे यात्रा भरते, महोत्सव चालतो, यात्रेस लोक येतात, त्यांना त्या यवनांचा त्रास होतो, चोर चिलट्यांचा उपद्रव होतो, तो होऊ देऊ नये. तुर्कांचा अगर हर कोणीचा उपद्रव न लगे, ऐसे करून रामदास गोसावी यांचा हरेकविषयी परामर्श करीत जाणे. देवाकरता व गोसावियांकरता ब्राह्मण येऊन तिथे घरे नवी बांधून राहतील, त्यांचाही परामर्श करी जाणे. अंतर पडो न देणे, सुखरूप राहो देणे, ते करणे. यामध्ये एक व्यक्त होतं आहे की 1672च्या अगोदर जे समर्थांनी आपल्या कार्याची सुरुवात केली हे आपल्याला यावरून निश्चितच सिद्ध होत आहे. पुढचं पत्र आहे 2 सप्टेंबर 1675. शिवाजी महाराजांनी जो कौलनामा दिला आहे रामनगर पेठेच्या संदर्भात, त्याविषयीचं हे पत्र आहे. दरवास कोंड नलावडा मौजे परमाची तर्फ शिवतर यास कौलनामा, ऐसे जे कोंड मजकुरी श्री म्हणजेच रामदास गोसावी येऊन राहिलिया उपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणि 12 वर्षे पावेतो. इथं पेठ वसवल्यानंतर जी पेठ वसवली जाते त्या पेठेला 12 वर्षासाठी कर माफ केलेला आहे. म्हणजे पेठेला कौल दिलेला आहे, जे व्यापारी मंडळी इथं येऊन आपली दुकानं थाटतील त्यांना 12 वर्ष कर माफ केलेला आहे. म्हणजे समर्थ आणि त्यांचं जो संप्रदाय आहे, अनेक ब्राह्मण मंडळी शिष्यगण तिथे येऊन राहणार आहेत, तर त्यांच्यासाठी जे सिधा सामुग्री, ज्या वस्तू लागतील त्या सहजतेने उपलब्ध व्हाव्या आणि या दृष्टिकोनातून शिवथरच्या परिसरामध्ये एक बाजारपेठ वसवली गेली पाहिजे. आणि ती वसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्या व्यापाऱ्यांना दिलेली ही सवलतीची आणि लोकांना दिलेलं ही सवलत, त्याचा तो कौलनामा होता. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या मनामध्ये समर्थांच्या कार्याविषयी असलेली आपुलकी, त्यांच्याविषयीचं पूज्यभाव आपल्याला व्यक्त होतं. आता पुढचं पत्र आहे 8 ऑगस्ट 1676. त्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. आता त्यावेळेस त्यांनी दसमाजी नरसळा हवालदार किल्ले महिपतगड, खेड तालुक्यामध्ये किल्ला आहे, आणि याच तारखेचं पत्र परळीच्या किल्लेदाराला पाठवलेलंही आपल्याकडं आहे. 6 ऑगस्ट 1676. प्रति शिवाजीराजे श्री रामदास गोसावी शिवतरी राहतात. म्हणजे त्यावेळेस ते शिवतरला आहेत हे यातून व्यक्त होतं. सांप्रत म्हणजे सध्या कित्येक दिवस गडावरी राहावयास येतील, म्हणजे काही दिवस गडावर राहायला येतील. कुठल्या? महिपत गडावर. त्यास जे लोक त्यांचे येतील ते व त्यास गडावरी घेणे, घर जागा बरा करून देणे, म्हणजे त्यांना घरं बांधून द्यावी चांगल्या प्रकारची,
हर एक विषयी खबर घेत जाणे, म्हणजे त्यांची सगळी काळजी घेणे, जो वरी असतील तो वरी असू देणे, आणि उतरो म्हणतील तेव्हा उतरो देणे. आता याच स्वरूपाचं पत्र, याच तारखेचं, म्हणजेच 8 ऑगस्ट 1676, राजश्री जिजोजी काटकल, हवालदार व कारकून, किल्ले परळी, प्रति राजश्री शिवाजीराजे श्री रामदास गोसावी शिवतरी राहतात. सांप्रत काही दिवस गडावर राहावयास येतील, त्याच गडावर घेणे, घर जागा बरं करून देणे, जे लोक यांचे सेवेत बाबत असतील ते देखील गडावर घेणे असतील, तोवरी हरेक विषयी खबर घेत जाणे, यांचे सेवेत अंतर पडो न देणे, उतरो म्हणतील त्यावेळी उतरू देणे. ह्या 2 पत्राचं महत्त्व काय आहे की शिवतरवरून काही काळासाठी समर्थ कोणत्या ना कोणत्या गडावर, म्हणजे त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. गडावर का राहायचं, तर स्वराज्याचं जे कार्य चालू आहे, तर त्या काळात एखाद्या गडावर राहणं हे सगळ्यात सुरक्षित होतं. आणि समर्थांसारखी व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर त्यांचं शिष्यगण आणि त्यांच्या सेवेला असणारी इतर मंडळी यांचं गडाच्या सान्निध्यात रक्षण होणार आहे, आणि गडावरचे अधिकारी त्यांची सेवा करणार आहेत. हे शिवाजी महाराजांना अगत्य आहे. यातून शिवाजी महाराजांच्या मनात त्यांच्याविषयी असलेलं प्रेमभाव, आदरभाव दिसून येतो. आता मी आणखी पुढे जाऊन सांगतो की शिवाजी महाराजांनी समर्थांच्या संप्रदायासाठी आणि समर्थांसाठी जी सवलत दिली ती तत्कालीन काळामध्ये कुठल्याही इतर व्यक्तीला दिलेली नाही. हे स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्यामध्ये की एखाद्या राज्यव्यवस्थेव्यतिरिक्तच्या व्यक्तीला एखाद्या गडावर राहणं, त्याची काळजी घेणं, त्यांची व्यवस्था पुरवणं, ते कधी येतील त्यावेळेस येऊ देणं, आणि ते ज्यावेळेस जातील त्यावेळेस जाऊ देणं, एवढं स्वातंत्र्य समर्थांशिवाय कुणालाही नव्हतं. हे आपल्याला इतिहासाच्या कागदपत्रातून सिद्ध होतं की हे स्वातंत्र्य कुठल्याही इतर व्यक्तीला नव्हतं की जे शिवाजी महाराजांनी समर्थांना आणि त्यांच्या परिवाराला उपलब्ध करून दिलेलं आहे. यावरून आपल्याला त्यांच्याविषयी शिवाजी महाराजांच्या मनातली भावना दिसून येते. 13 मार्च 1682चं पत्र आहे. शिवाजी महाराजांच्या पश्चात आहे. संभाजी महाराजांचं पत्र आहे. त्या पत्रावर मोरोपंत पिंगळे यांचे थोरले चिरंजीव निळकंठ मोरो पंतप्रधान त्यांचाही शिक्का आहे. स्वस्तिश्री राज्याभिषेक शके 8 म्हणजेच 13 मार्च 1682चं पत्र आहे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वरा श्री राजा शंभू छत्रपती स्वामी यांनी राजश्री कोनेर रंगनाथ देशाधिकारी प्रांत सातारा यांची आज्ञा केली ऐसी जे श्री रामदास स्वामी सज्जनगडी पूर्णावतार केले. यांनी सज्जनगडी पूर्णावतार केला, तेथे नूतन देवालये करविले आहे. ऐसियासी श्री रामदास स्वामींकडील त्यांच्या संस्थानात पहिलेपासून सनद सादर होऊन पावत आले तेनेप्रमाणे पुढे पाववीत जाणे व कसबे चाफळ येथे श्री प्रभू रामचंद्रांचे देवालय आहे, तेथे यात्रेचा उत्सव करीत जाणे. आता यातून संभाजी महाराजांनी समर्थांचं, म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की समर्थांचं सज्जनगडावर देहावसान झालं.
आणि रामचंद्र पंत अमात्यांनी तिथं समाधी मंदिर बांधलं आणि त्या समाधी मंदिरासाठी संभाजीराजांनी व्यवस्था लावून दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हणजे इथं समर्थांनी समाधी घेतल्याचा उल्लेख आहे आणि तिथं त्यांचं समाधी मंदिर बांधल्याचाही उल्लेख 1682च्या पत्रामध्ये आपल्याला दिसून येतो. आता थोडंसं मी पत्राव्यतिरिक्त मागं जातो की शिवाजी महाराजांनी, मी मगाशी सांगितले की समर्थ आणि त्यांचा संबंध आलेला आहे. शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा काय संबंध आला होता या अगोदरचा, तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं कुटुंब मी म्हटलं, यांच्यामध्ये काही तणाव निर्माण झाला होता. अशा वेळेस आपल्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीचं असं संघर्ष उभं राहणं योग्य नाही अशी जाणीव शिवाजी महाराजांना झाली आणि म्हणून आपल्या युवराजांना म्हणजे संभाजीराजांना आपण समर्थांच्या सहवासात पाठवलं तर त्यांच्याकडून काही समजुतीचे, काही आशीर्वादाचे, मार्गदर्शनाचे विचार त्यांच्या कानावर पडतील आणि त्यांच्या मनामध्ये जी उद्विग्नता, जो असंतोष निर्माण झाला आहे तो कमी होईल या उद्देशाने शिवाजी महाराजांनी युवराज संभाजीराजांना समर्थांच्या सहवासात सज्जनगडावर पाठवलेलं होतं. परंतु समर्थ तिथं त्यावेळेस नव्हते. काही काळ संभाजी महाराज तिथं राहिले आणि पुढे त्यांच्यातली उद्विग्नता वाढल्याने ते काही काळ शत्रुपक्षाकडे गेले असा संदर्भ आपल्याला मिळतो. परंतु त्यांच्या मनात पश्चाताप झाला. ते पुन्हा स्वराज्यात आले. पन्हाळ्यावर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट झाली आणि त्यांच्यामध्ये एकोपा एक प्रकारचा निर्माण झाला. दुर्दैवाने लवकरच शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं. त्यावेळेस संभाजी महाराज तिथं उपस्थित नव्हते, ते पन्हाळ्यावर होते. शिवाजी महाराजांना असं वाटत होतं की 2 गट होते. संभाजी महाराजांच्या सावत्र मातोश्री सोयराबाई आणि संभाजी महाराज हे दोघं एकत्र राहणं शिवाजी महाराजांना त्यावेळेस योग्य वाटत नव्हतं, म्हणून त्यांनी पन्हाळ्यावर ठेवलेलं होतं. दुर्दैवाने त्याच दरम्यान शिवाजी महाराजांचं निधन झालं. मग अशा वेळेस संभाजी महाराज पन्हाळ्याहून रायगडावर आले. तिथं काही काळ संघर्ष झाला. संभाजी महाराजांनी आपला अधिकार प्राप्त केला, स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि त्या राज्याभिषेक प्रसंगी संभाजी महाराजांनी अनेक साधू संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या संस्थानाला काही देणग्या पाठवल्या. त्यांनी तुळजापूरच्या भवानी मातेला काही देणगी पाठवलेली आपल्याला कागदपत्रातून आढळून येतं. तुकोबाराय नव्हते, त्यांचे थोरले पुत्र महादोबा, त्यांना संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या त्या आनंददायक प्रसंगानिमित्ताने काही इनाम लावून दिलं. त्याच्या सनदा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसंच संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जे समर्थांच्या सज्जनगड आणि चाफळ
या दोन्हीही संस्थानांसाठी ज्या काही नेमणुका लावून दिल्या होत्या त्याची खुर्दखतं रिनिवेशन करून दिलेलं आणि त्याचबरोबर आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने काही देणगीही पाठवल्याचे संदर्भ सापडतात. यावरून आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांविषयी संभाजी महाराजांच्या मनामध्ये समर्थांविषयी किती पूज्यभाव होता हे आपल्याला दिसून येतं. आता पुढचं पत्र 13 मार्च 1682 संभाजी महाराजांचंच पत्र आहे. क्षत्रिय कुलावता सिंहासनाधीश्वर श्री राजा शंभू छत्रपती स्वामी यांनी राजश्री काशी रंगनाथ देशाधिकारी प्रांत जावळी यांची आज्ञा केली अशी जे श्री रामदास स्वामी सज्जनगडी होती त्यांनी पूर्णावतार केला. त्या स्थानी श्री हनुमंताचे देवालय करविले यासी व कर्नाटकातून देवाच्या मूर्ती चाफळीच्या रथोत्सवाकरिता आणल्या. म्हणजे मी काय सांगतो ऐका, शांत गैरसमज करून घेऊ नका. चाफळच्या मूर्ती समर्थांनीच तिथं स्थापन केलेल्या आहेत, परंतु रथोत्सवासाठी म्हणजे प्रदक्षिणेसाठी ज्या इतर मूर्ती लागतात उत्सव मूर्ती म्हणून त्या कर्नाटकातून करून आणाव्यात अशी आज्ञा केली होती. त्याप्रमाणे रथोत्सवाकरता आणल्या. त्या स्थळी असतील त्याशी नित्य पूजेस व समारंभा शुश्रूषेबद्दल जो समुदाय म्हणजे जे ब्राह्मण मंडळी पूजा अर्चेसाठी नेमली त्याशी धर्मदाय मोहीन म्हणजे त्याच्यासाठी पगार वगैरे जी काही नेमणूक असेल पैजी पूर्वी जे करून दिली होती, पूर्वी ज्याप्रमाणे करून दिली होती त्याचप्रमाणे वेदमूर्ती दिवाकर गोसावी यांचे स्वाधीन करत जावे. म्हणजे समर्थांचं जे काही तिथलं कारभार पाहणारे वेदमूर्ती दिवाकर गोसावी यांच्याकडं त्याची तुम्ही व्यवस्था लावून द्यावी आणि त्याप्रमाणे पोस्ट करावं आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी पाठवलं. 13 मार्च 1682 त्याच तारखेचं आणखी एक पत्र आहे संभाजी महाराजांचं. श्री रामदास स्वामी सज्जनगडी होती त्यांनी पूर्णावतार केला ते स्थळी श्री देवालय करविले आहे. उत्सव समारंभ करीत जाणे तैसे श्री रघुनाथाचे देवालय कसबे चाफळ येथेही नित्य पूजा रथोत्सव समारंभ यथासांग करीत जावे. हे पत्र आहे. पुढचं 2 जून 1682 राजश्री जिजोजी काटकर मुद्राधारी सज्जनगड यासी आज्ञा केली ऐसी जे श्री स्वामी यांनी अवतार पूर्ण केला. सज्जनगडी चितास्थानी हे फार शब्द महत्त्वाचे आहेत. मी मुद्दाम आपण सगळेजण समर्थांच्या त्या सगळ्या चरित्राचा अभ्यास करताना हे काय इतिहास आहे कसं कसं घडत गेलं आहे. अवतार पूर्ण केला सज्जनगडी चितास्थानी श्री हनुमंताचे देवालय बांधावे अशी श्री समर्थांची आज्ञा आहे. त्याप्रमाणे ते देवालय बांधावं असं संभाजी महाराज सांगतायत. म्हणजे आपल्या लक्षात आलं की ते समर्थ म्हणजे आत्ता जे हनुमंताचं मंदिर आहे तिथंच समर्थांनी आपलं हे घेतलेलं आहे. 3 नोव्हेंबर 1685 राजश्री मुकुंद शंकर हवालदार गोसावी यांस सेवक गोविंद पुरुषोत्तम सुभेदार प्रांत जावळी सुभेदाराने त्या हवालदाराला पाठवलेलं पत्र आहे. श्री देवालय रघुनाथ देवस्थान मुक्काम चाफळ व श्री रामदास स्वामी यांचे स्थळ किल्ले सज्जनगड येथे आहे. श्री महापुरुष थोर त्यांच्या मी प्रत्येकाच्या शब्दातून समर्थांविषयीचा आदरभाव मी आपल्यासमोर मांडतो आहे. काय म्हणतायत ते? श्री महापुरुष थोर त्यांचा भक्ती महोत्सव नित्यपूजा व सेवक लोकांचे वेतन ऐसे उभयस्थळी चालिले पाहिजे. या कारणे छत्रपती स्वामींनी मोईन शुभे मजकुरी करून दिली आहे. छत्रपतींनीच करून दिलेली आहे पूर्वी. त्याप्रमाणे सत्पुरुषांचे स्थळी महोत्सव चालेल
तेने करून राजश्री पुढं ते सांगतात स्वामीस विशेष पुण्य आहे. म्हणजे तिथं जे काही महोत्सव उत्सव चालेल आणि स्वामींच्या संस्थानाची जी सेवा होईल त्यामुळे स्वामीला आणि त्यांच्या राज्याला पुण्य लागणार आहे असं यातून व्यक्त केलेलं आहे. 3 ऑगस्ट 1686 राज्याभिषेक शकत्तेला मेढे इथल्या त्या तर्फाला पाठवलेलं आज्ञापत्र आहे. याच्यावरही या छत्रपतींच्या पत्रावर मोरोपंत पिंगळ्यांचे थोरले चिरंजीव निळकंठ मोरेश्वर त्यांचा शिक्का आहे. श्री रघुनाथ देवस्थान कसबे चाफळ व श्री रामदास स्वामी स्थळ किल्ले सज्जनगड यांचे खर्चाची मोहीम राजश्री छत्रपती स्वामी यांनी सनद सुभा जावळी यायचे असता आपण ऐसे असतात त्यामध्ये घालमेल करावयास कारण काय. या उपरी आज्ञापत्र पाहताच ऐवज पावता करणे. म्हणजे तो जो काही तर्फाचा हवालदार आहे त्याने त्या ह्याच्यात काही घालमेल केली होती त्याविषयी पाठवलेलं आज्ञापत्र आहे. श्रीचे कार्यास सहसा अंतर पडो न देणे आणि फिरवून ऐसा बोभाटा आल्यास त्याचा परिणाम भोगावा लागेल अशा पद्धतीचं आज्ञापत्र संभाजी महाराजांचं आहे. आता बघा संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंचं पत्र आहे, त्यांच्या शिक्क्याचं आहे. श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का आहे त्या पत्रावर. अस्सल येसूबाईंचा संभाजी महाराजांच्या पत्नी कौलनामा दिलेला आहे. सौभाग्यवती राजश्री बाईसाहेब यांकडून श्री रघुनाथ देवाची यात्रा आली आहे, यात्रेस अभयपत्र दिले आहे. म्हणजे संभाजी महाराजांच्याच बरोबर म्हणजे छत्रपतींच्या बरोबर त्यांच्या राहण्या देखील या संस्थानाविषयी समर्थांविषयी पूज्यभाव ठेवून त्या संस्थानाची योग्य व्यवस्था राहावी यासाठी प्रयत्न करतायत, आज्ञापत्र पाठवतात. म्हणजे आपल्याला त्या कुटुंबाच्या मनात असलेला पूज्यभाव आपल्याला दिसून येतो. 21 जुलै 1689 संभाजी महाराजांची हत्या झालेली होती आणि त्यावेळेस रायगडावर वेढा पडल्यानंतर राजाराम महाराज बाहेर पडले होते. ते प्रतापगड ह्या भागातून स्वराज्य रक्षणाचं आणि रायगडाचं वेढा उठवण्याचा प्रयत्न करत होते स्वराज्याचं. म्हणजे अजून ते तिकडे गेलेले नव्हते आणि अशा त्या धामधुमीच्या काळातही राजाराम महाराज समर्थांच्या संस्थानाविषयी सज्जनगडाविषयी आणि चाफळविषयी किती काळजी करतायत हे आपल्याला दिसून येतं त्यांच्या ह्या पत्रातून. क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती यांनी राजश्री खंडो बायदेवू देशाधिकारी प्रांत कराड यांची आज्ञा केली ऐसी जे श्री रामदास गोसावी व श्री रघुनाथ वास्तव्य चाफळ यांस कैलासवासी स्वामींनी म्हणजे शिवाजी महाराजांनी प्रांत मजकुरी गावगावा इनामती नेमून दिल्या आहे. अनेक गावांना इनामं दिलेली आहेत. समर्थ संस्था महाराष्ट्रामध्ये मी हिंदवी स्वराज्यामध्ये एखाद्या देवस्थानाला सगळ्यात जास्त इनाम ते समर्थांचे आहे. यावरून सज्जन म्हणजे मराठी राज्यात समर्थ संस्थानाविषयी असलेल्या भावना आपल्याला दिसून येतात. अनेक गावं दिलेली आहेत. श्री रघुनाथ येथील नंदादीप व श्री समर्थांच्या सज्जनगडावरील पूजा चालावी. गोसावी थोर सत्पुरुष. बघा आता राजाराम महाराजांच्या शब्दात काय म्हणतात ते समर्थांविषयी. गोसावी थोर सत्पुरुष त्यांचा शिष्य संप्रदाय हाली आहे. म्हणजे समर्थांचं हे झालेलं आहे. त्यांचे चालवणे स्वामीस आवश्यक. साल दर साल बिना कसूर त्यांचा जो काही नेमणूक आहे ते चाललं पाहिजे. आपल्याकडून कथला कुसूर सर्वथा न व्हावा. पुढं काय म्हणतात बघा, हे राजाराम महाराजांचं वाक्य.
देवा ब्राह्मणांचे कार्यास सर्वथा अंतर पडो न द्यावा. म्हणजे छत्रपतींच्या मनामध्ये शिवाजीराजांपासून दिसून येतं आहे की हे राज्य देवा ब्राह्मणांच्या आशीर्वादाने आहे. आता यात असा कोणी गैरसमज करून घेऊ नये की एखादा ब्राह्मण जाती जन्माला आला आणि तो जर दुष्कृत्य करायला लागला तर प्रसंगी त्यालाही यमसदनाला पाठवण्याची शिवाजी महाराजांची आज्ञा होती. परंतु जो विद्वान ब्राह्मण आहे याच्यामध्ये आपण एक गृहीत धरायचं आहे, देवा ब्राह्मणांचं राज्य म्हणजे काय, विद्वान ब्राह्मणांचं म्हणजे विद्वानांचं आहे. मग तो कुठल्याही जातीमध्ये निर्माण झालेला सत्पुरुष असेल, एखादा विद्वान असेल, तो मराठी राज्यासाठी वंदनीय आहे असा त्यातून अर्थ काढायचा. की एखादा जर दुष्कृत्य करणारा ब्राह्मण तो ब्राह्मण जातीत जन्माला आला म्हणून त्याचीही पूजा केली पाहिजे असं कोणी गैरसमज पसरवत असेल किंवा आज काही मंडळी करतात की हे असं काही नव्हतं. शिवाजी महाराज हे त्यांचे जे देवा ब्राह्मण हे त्यांच्या पत्रातच आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना आपण जे विद्वान पंडितांचा आश्रयदाता असं म्हटलेलं आहे त्यांना. आलं का लक्षात? ते त्याच्यातून व्यक्त होतं. म्हणजे गोब्राह्मण प्रतिपालक हा जो काही शब्द आहे याला काही मंडळी विरोध करतात. गौ ब्राह्मण, गौ म्हणजे गायी, गायीचं रक्षण करणं हे आपल्या संस्कृतीने क्षत्रियाचं आद्य कर्तव्य मानलेलं आहे, शासनकर्त्याचं आद्य कर्तव्य मानलेलं आहे आणि हे हजारो वर्ष चालत आलेलं आहे. शिवाजी महाराजांनी चिंचवडच्या मोराया गोसावींना दिलेल्या पत्रामधलं हे वाक्य आहे, महाराज तो गोब्राह्मण प्रतिपालक आहे ती. कसे आहेत शिवाजी महाराज? गोब्राह्मण प्रतिपालक आहे ती. आणि म्हणून चिंचवड देवस्थान हजारो गायींचं रक्षण करतायत, त्यांचं पालन करतायत. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी चिंचवड देवस्थानाला, त्यांच्या गोशाळांना अनेक गावं आणि भूमी इनाम दिल्याचं ते पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक आहे ती असं कोण म्हणतंय? चिंचवडचे देवस्थानाचे मोरया गोसावी म्हणतात. लक्षात ठेवा, ही फार मोठी गोष्ट आहे की चिंचवडचे मोरया गोसावी शिवाजी महाराजांना पाठवलेल्या विनंतीपत्रात सांगतात की आपण तर गोब्राह्मण प्रतिपालक आहात, आम्ही गायीचं रक्षण करतोय, पालन करतोय, अशा ह्या कार्याला आपल्याकडून आम्हाला मदत होण्याची अपेक्षा आहे. आणि त्यांच्या विनंतीवरून शिवाजी महाराजांनी दिलेल्या इनामाच्या पत्रामध्येही उल्लेख केलेला आहे की आपलं पहिल्यांदा कुठेही इनामाचं पत्र देताना जो विनंती करतो त्या पत्राचा मायनावरती की आपण केलेल्या विनंतीप्रमाणे आपण जे काही गायीचं आणि हे जे कार्य करतायत, आपण अन्नछत्र, विद्वान ब्राह्मणांसाठी अन्नछत्र किंवा वाटसरूंसाठी अन्नछत्र चालवलेलं आहे आणि गायीचं जे काही कार्य करत आहात त्या कार्याबद्दल आम्ही राज्यकर्ते म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याच्या भावनेतून आम्ही तुम्हाला. आणि यातून शिवाजी महाराजांना ही बिरुदावली समाजाने लावलेली आहे. आता उद्या जर कोण म्हटलं की कुठे कागदामध्ये त्यांची बिरुदावली आहे का, तर नाही. पण ती नसल्याने समाजाच्या मनात काय भावना आहे? लोकमान्य टिळक स्वतःला लोकमान्य कशाला लिहून घेतील? आलं का लक्षात? लोकांनी म्हणायचं असतं की ते लोकमान्य आहे. महात्मा फुल्यांना त्यांनी स्वतःच्या पत्रात मी महात्मा फुले आहे असं लिहायचं असतं का? पांडुरंग बलकवड्यांनी स्वतःला इतिहास संशोधक म्हणून नाही घ्यायचं, समाजाने म्हटलं पाहिजे की हा इतिहास संशोधक आहे. आलं का लक्षात? समाज ठरवतो की तुम्ही कोण आहात. समाजाने तुम्हाला महात्मा गांधींनी स्वतः मी महात्मा गांधी आहे असं म्हटलेलं पत्र दाखवा म्हटलं कुणी तर तो मूर्खपणा आहे. आलं का लक्षात? म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःला मी गोब्राह्मण प्रतिपालक आहे असं म्हणणं आणि स्वतःला बिरुदावली लावणं
अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. समाज काय म्हणत होता त्यांच्याविषयी हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि असा जो कोण आक्षेप घेत असेल तर त्यांच्या मनामध्ये तो दुष्ट हेतू आहे. आलं का लक्षात? त्यांना इथं वाद आणि संघर्ष उभा करायचा समाजामध्ये, असं आपल्याला त्यातून दिसून येतं. 21 जुलै 1689 त्याच दिवसाचं राजाराम महाराजांचं पत्र आहे. तर्फ परळी सुभाष सातारा या श्री रामदास गोसावी यांचे स्थान किल्ले सज्जनगडी आहे. तेथे तृणकाष्ठ, तृण म्हणजे गवत, काष्ट म्हणजे लाकूडपाटा, पावावयाची मोहीम म्हणजे तिथं जे काही संस्थान आहे तिथं गवत जनावरांसाठी, गायींसाठी जो चारा लागणारा आणि तिथल्या अन्नछत्रासाठी लागणारा लाकूड, त्याला तृणकाष्ठ कैलासवासी महाराज यांनी लावून दिलेलं आहे. म्हणजे एखादं पत्र शिवाजी महाराजांचं सापडलं नाही, परंतु या पत्रात व्यक्त केलेलं आहे. आलं का लक्षात? आणि त्यातून सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांनी तशी सनद दिलेली. ती सनद आज आपल्याकडं नाही, पण त्यांचा मुलगाच सांगतोय की महाराजांनी लावून दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे पुढेही चालवावं. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी सज्जनगडावरच्या त्या संस्थानासाठी गवत आणि लाकडाचीही मोहीम लावून दिलेली आहे, नेमणूक लावून दिलेली आहे, हे सिद्ध होतं. कारण आपल्याला सगळीच पत्र उपलब्ध झाली असं हट्ट धरणं नाही आहे, याच्या व्यतिरिक्त असू शकतं. आणि म्हणून ते सापडलेलं नाही. ते सापडल्यानंतर निश्चितच आपण ठामपणाने मांडू, पण तोपर्यंत एखादी गोष्ट ठामपणाने मांडता येत नाही. पण असा पुरावा जेव्हा उपलब्ध होतो त्यावेळेस म्हणजे राजाराम महाराजांच्या पत्रातून जे व्यक्त होतं ते निश्चितच विश्वासार्ह मानलं पाहिजे. 21 जुलै 1689 त्याच दिवशीचं पत्र आहे, राजाराम महाराजांचं आहे. हे पत्र हवालदार किल्ले सज्जन म्हणजे किल्लेदाराला पाठवलं. याची आज्ञा केली असे जे रामदास गोसावी यांचे घरवाडा, बघा मी काय म्हटलं, घरवाडा किल्ले मजकुरी आहे, त्याचा शाकार म्हणजे देऊळ एका बाजूला आहे, वाडा जिथं समर्थांचं वास्तव्य होतं, त्याचा शाकार प्रतिवर्षी होत असतो म्हणजे शाकारणी. पुढेही घराचा शाकार दागदोजी उस्तवारी वरचेवर करीत जाणे. केवढी काळजी घेतायत हो छत्रपती. आलं का लक्षात? आता याच्यामध्ये कारण नसताना तुम्ही का मध्ये येताय? छत्रपती आणि समर्थ यांच्यामध्ये तुम्ही दुही पेरण्याचं कारण नाही, ते होणारही नाही. कारण की जोपर्यंत छत्रपतींचा हा पत्रव्यवहार इथं हयात आहे तोपर्यंत पुण्याच्या त्या दुष्ट हेतूने केलेल्या त्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही. आलं का लक्षात? विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजामध्ये विष पेरण्याचं कार्य राजकीय मंडळी करत असतात, समाजातले अशा दुष्ट प्रवृत्ती करत असतात, परंतु त्यांच्यासाठी हे मोठं उत्तर आहे. 25 जुलै 1689 श्री राजाराम छत्रपती यांनी राजश्री मकाजी काटकर मुद्राधारी व सेनाधिकारी किल्ले सज्जनगड याची आज्ञा रामदास गोसावी यांचे पादुकास्थान, इथं परत म्हटलं जे वाडा वेगळा पादुकास्थान किल्ले मजकुरी आहे तेथे कार्यप्रयोजन कैलासवासी स्वामींचे आज्ञेप्रमाणे म्हणजे शिवाजी महाराजांचे आज्ञेप्रमाणे करीत आले आहा, तैसेच पुढे चालवणे स्वामीस अगत्य आहे. हे आम्हाला योग्य आणि महत्त्वाचं वाटतं आहे. पुढचं रामचंद्र नीलकंठ अमात्य रामचंद्र पंतांनी विठ्ठल गोपाळ देशाधिकारी सुभाजावळी त्याच्या सुभेदाराला पत्र पाठवले 8 एप्रिल 1691. आणि म्हणजे त्यावेळेस हे राजाराम महाराज दक्षिणेत गेलेले आहे आणि राजाराम महाराजांनी कर्नाटकात जाताना रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराज्य नारायण पंत सचिव या दोघांकडं मराठी राज्याचा कारभार सांगून दिला होता. कोल्हापूरपासून साताऱ्यापर्यंतच्या राज्याचा कारभार रामचंद्र पंत अमात्यांनी करावा आणि साताऱ्यापासून पुण्यापर्यंतच्या ह्या राज्याचा कारभार शंकराज्य नारायण भोरच्या पंत सचिवांनी करावी असं राजाराम महाराजांनी आज्ञा करून दिली होती. त्याप्रमाणे चालत होतं. त्याचाच हा भाग आहे. श्री रघुनाथ देव कसबा चाफळ
श्री रामदास स्वामी किल्ले सज्जनगड यास छत्रपती स्वामींनी गाव नेमून दिले आहेत, म्हणजे स्वामींनी दिलेले आहेत. यास हल्ली बघा ही वाक्य फार हल्ली गनिमाचे धामधुमी करता तूस झाले आहे. त्यामुळे ही इनामं, ही गावं ही बेवारस झालेली आहेत आणि तिथली वस्ती उठून गेलेली आहे. यास कौल बोल देऊनी, हे लोकांना कौल देऊन रयत गावी आणून, रयत पळून गेली मुघलांच्यामुळे, रयत गावी आणून कीर्द करून, रयतेला पुन्हा गावाला आणून त्यांना अभय देऊन त्यांच्याकडून गावची कारकीर्द म्हणजे जमीन सगळी वसाहत करून गाव या संस्थानाच्या स्वाधीन करणे, श्रीचा महोत्सव चाले ते करणे, याविषयी अंतर पडो न देणे. म्हणजे त्यावेळेचे जे कारभारी आहेत रामचंद्र पंत अमात्य त्या. आता दुसरं पत्र आहे 12 फेब्रुवारी 1695 राजाराम छत्रपती यांनी शंकराजी नारायण पंत सचिव राजाराम महाराजांनी दिलेलं आहे. श्री रामदास श्री बघा हे पत्र फार महत्त्वाचं आहे, समर्थांच्या कुटुंबातल्या लोकांसाठीचं आहे. श्री रामी रामदास गोसावी प्रवर्तक नाम गंगाजी गोसावी यांचे पुत्र रामचंद्र गोसावी वास्तव्य मौजे जाम परगणे अंबड कुटुंबवत्सल बहुत थोर सत्पात्र साधू पुरुष यांचा योगक्षेम चालावयास स्वामी कृपाळू होऊन मौजे जाम सर्वमान्य करून दिले आहे. आता हे पत्र 1795चं आहे. कोणी दिलं आहे? राजाराम महाराजांनी. आता मी तुम्हाला काय सांगतो, त्यावेळेस जामच्या परिसरामध्ये मराठी राज्य नाही, तिथं मुघलांचं राज्य आहे. परंतु या सनदेचा अर्थ असा आहे की ज्या वेळेस मराठी राज्य पुन्हा उभं राहील आणि या भागामध्ये मराठी राज्य प्रस्थापित होईल, त्या दिवशी ही सनद कार्यान्वयित होईल. अशा वेळेस एखादा प्रतिपक्षाचा मनुष्य की जो दुष्ट हेतूने म्हणेल, अरे जाम हे तर मराठवाड्यात, तिथं तर मुघलांचं राज्य आहे आणि मग राजाराम महाराजांनी दिलेली ही सनद खोटी असेल. नाही, तसं नसतं. आता सांगतो, नावजी वलकवडे यांना राजाराम महाराजांनी सनद दिली की तुम्ही जर कोंढाणा जिंकून घेतला, सिंहगड जिंकून घेतला, तर तुम्हाला आम्ही गाव इनाम देऊ. आता बघा, त्यांना दारोली गाव इनाम दिलं, पण दारोली गाव इनामाला घ्यायला ते गाव होतं कुठं स्वराज्यात? ते मुघलांकडं होतं. तर त्या सनदेचा अर्थ येईल की पुन्हा ज्यावेळेस इथं मराठी राज्य प्रस्थापित होईल त्या दिवशी तुम्हाला ते गाव मिळेल. आलं का लक्षात? आणि मग त्याप्रमाणे ते मिळालं. जे जेव्हा 1707 सालानंतर मराठी राज्य प्रस्थापित झालं किंवा मधल्या काळामध्ये जे काही तिथं अधिकार ज्या ज्या वेळेस असतील त्या त्यावेळेस मग आमच्या कुटुंबाला त्या गावाच्या इनामातून ती रक्कम मिळत होती किंवा गावचा कारभार करायला मिळत होता. म्हणजे हे युक्तिवाद तुम्हाला करता यायला पाहिजे. कोणी या पत्राचा संदर्भ दिला की अरे जिथं राज्यच नव्हतं तिथली सनद राजाराम महाराज देईल कसं? तर त्यावेळेस अशीच पद्धत होती की ते तिथं जिंजीला होते आणि इथं लोकांना इनामाच्या सनदा देत होते की एवढा प्रदेश जिंक म्हणजे तो प्रदेश तुला देईल, पहिल्यांदा जिंकून घ्या म्हणजे तुम्हाला मिळेल. तर असं होतं. 30 नोव्हेंबर 1696 राजाराम महाराजांचं पत्र आहे. आनाजी जनार्दन देशाधिकारी प्रांतवाई रामदास देवस्थान सज्जनगड येथे नित्य पूजा नैवेद्य नंदादीप व पुराण हरिकथा, हे फार महत्त्वाचं पत्र आहे तुमच्यासाठी. बघा काय राजाराम महाराज लिहित आहेत की सज्जनगड आणि चाफळ येथे नित्यपूजा नैवेद्य नंदादीप पुराण हरिकथा निरंतन अतीत अभ्यांगत, म्हणजे जे कोण लोक येतील त्यांच्यासाठी अन्नछत्र म्हणजे आलेल्या भक्तांसाठी, तसंच वार्षिक महोत्सव व ब्राह्मण भोजन व सेवेच्या लोकांची वेतने, म्हणजे तिथं जे लोक ब्राह्मण मंडळी पूजा अर्च्यासाठी नेमलेले आहेत त्यांचा पगार, ऐसे स्त्रीचे स्थळी चालिले पाहिजे. पुढं काय लिहितात बघा.
श्रीचे कृपे करून महाराजांचे राज्य वृद्धी ते पाविले. आता तुम्हाला कळेल की हे 1696 साली राजाराम महाराज जिंजीवरून स्वराज्यात सुटून आलेले आहेत आणि पुन्हा नव्याने ते स्वराज्यात औरंगजेबाविरुद्ध लढून पुन्हा गेलेले किल्ले मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि त्यामध्ये ते काय म्हणतात, श्रीच्या कृपे करून म्हणजे समर्थांच्या आशीर्वादाने, प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने या राज्याची वृद्धी होत आहे. म्हणजे त्या संकटातून राज्य बाहेर पडलं आहे. या उपरी श्रीचा समारंभ विशेष चालविला पाहिजे. याविषयी पूर्वी श्रीचे वचने राजश्री कैलासवासी यांची आहे. म्हणजे कैलासवासींनी शिवाजी महाराजांनी वचन दिलेलं आहे तसं. आता ते पुढे सांगतात, श्री देवाचा चढता वाढता महोत्सव. काय वाक्य आहेत बघा, फार सुंदर आहे. श्री देवाचा चढता वाढता महोत्सव चालवावा, म्हणजे वाढवतच नाही सतत. तैसे चढते वाढते राज्य, जे जसा समर्थांचा समारंभ वाढत जाईल, त्याची पूजा अर्चा, त्यांचे आशीर्वाद वाहत जाईल, तसं राज्यही आपलं वृद्धी पावत जाईल. कृपा श्रीचे कृपापूर्वक आशीर्वाद रूप वाक्य आहे. श्री सत्पुरुषाचे देवस्थान बहुत थोर. श्री सत्पुरुषाचे देवस्थान बहुत थोर. व हे पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे महाराष्ट्र राज्य म्हणजे देवा ब्राह्मणांचे आहे. अरे तुम्ही काय शिकवताय? स्वतः राजाराम महाराज म्हणतात की श्री सत्पुरुष देवस्थान बहुत थोर आहे. तसंच ते म्हणतात हे महाराष्ट्र राज्य म्हणजे देवा ब्राह्मणांचे आहे. आता राजाराम महाराज छत्रपती म्हणतायत, तुम्ही कशाला विष पेरताय? आलं का लक्षात? श्रीचा समारंभ विशेषत्कार चालवावा हे स्वामीस आगत्य आहे. आता भैरव मोरेश्वर प्रधान म्हणजे मोरोपंत पिंगळ्यांचे दुसरे चिरंजीव निरखोंट मोरे गेले होते आणि त्यांच्या जागेवर भैरव मोरेश्वर प्रधान झाले होते. त्यांनी गिरजोजी भोसले हवालदार किल्ले सज्जनगड यांना 1709 म्हणजे औरंगजेबाच्या निधनानंतर शाहू महाराज सुटून आलेले आहेत आणि शाहू महाराजांचे जे पेशवा होते, जे बाळाजी विश्वनाथांच्या अगोदर भैरव मोरेश्वर पंतप्रधान, त्यांनी हे त्या सज्जनगडच्या किल्लेदाराला पाठवलेलं पत्र आहे. श्री समाधीच्या मठापुढे बरं का, श्री समाधीच्या मठापुढे स्वामींनी तळे संगतरास लावून पूर्वी फोडिले. म्हणजे तिथं सुरुंग वगैरे लावून त्या मठाच्या पुढे एक तळं खोदलेलं आहे. हे फार म्हणजे पुरावे आहेत की तळं फोडलं आणि त्या तळं फोडल्यामुळं खडक फोडून तिथं जे दगड निघाले त्याच्या चिरा केल्या, कित्येक चिरे काढले. म्हणजे तळंही झालं आणि त्याच्यातून चिरा म्हणजे दगड निघाले. परंतु मागे गनीम येऊन गडास लागला होता. म्हणजे मागं मुघलांनी परळीच्या किल्ल्याला म्हणजे सज्जनगडाला औरंगजेबाने विडा दिला होता, स्वतः गेला होता तो. आणि त्यावेळेस तोफांच्या मारामुळे, शत्रूच्या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी तट ढासळला होता. अशा वेळेस हे जे काही दगड निघाले होते चिरे, ते चिरे त्या तटाच्या बांधकामाला वापरले होते. आलं का लक्षात? की हे जे चिरे निघाले होते ते दगड पडलेल्या शत्रूच्या हल्ल्यात पडलेल्या त्या तटाची जे काही तटबंदी होती ते ढासळलेले तट पुन्हा बांधण्यासाठी, बुरुंज बांधण्यासाठी त्या गनिमाच्या संकटसमयी वापरले गेले. आता ते पुढे सांगतात, राजश्री परशुराम पंथी ते चिरे तटास लावले होते. परशुराम पंत अमात्यांनी
स्त्रीच्या देवालयापुढे व देवालय कौलारू बांधतात. आता पुन्हा लक्षात ठेवा, मधल्या काळामध्ये सज्जनगड म्हणजे आपलं हा किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला होता आणि त्यावेळेस मुघलांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे औरंगजेबाने त्याचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला होता. अनेक वेळा हे लोक प्रश्न म्हणतात, अहो मग काय झालं, मुघलांच्या काळात काय झालं? काही नाही झालं, आम्हाला माहिती आहे, जे अयोध्येत झालं तेच तिथं झालं. आलं का लक्षात? आपल्याकडे प्रश्नाचं उत्तर मांडता येत नाही हो ठामपणाने. जे अयोध्येत झालं, जे मथुरेत झालं, जे काशीत झालं, तिथंही तेच घडलं. पण पुढं काय सांगतात ते ऐका. देवालय, स्त्रीच्या देवालय व देवालयाचे कैलारू पुन्हा बांधतायत. त्यास चिरे पाहिजेत, त्या 10-20 चिरे तळ्यामध्ये आहेत, तेही वापरले पाहिजे आणि राहिलेले चिरे पाहिजेत. तिथं मराठ्यांची जी कोठी आहे, जिथं भांडार आहे, तेथील चिरे स्त्रीचे देवालय सिद्ध करावयास देवालयास देणे. आलं का लक्षात? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर यामध्ये आहे. तुम्ही देवालय बांधावयास साहित्य करून देऊन मठ सिद्ध करून देवणे. तुम्ही खासा जाऊन, पुढं काय सांगतात बघा, तुम्ही खासा म्हणजे स्वतः जाऊन कार्य करणे. साहित्य करावयास अंतर पडो न देणे. स्त्रीकडील देवालयाच्या कार्यास काढी इतके अंतर न पडो देणे. देवाचे चिरे तटास घातले आहेस, ते पुन्हा त्याप्रमाणे नवीन चिरे त्यांना दिले पाहिजेत. म्हणजे बघा, यातून ते त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळतात. 28 जानेवारी 1709 गिरजोजी भोसले हवालदार यांस बहिरो मोरेश्वर प्रधान स्त्रीच्या देवालयाच्या कामास. बाबा एक पत्र आहे? नाही, आणखी पत्र आहेत. त्यालाच आणखी काही पत्र आहेत. स्त्रीच्या देवालयाच्या कामास श्रम कराल ते श्रीस पावेल. तुम्ही जर काही श्रम केले तर ते देवाला पावेल, म्हणजे तुम्हाला पुण्य लागेल. येणे करून तुमचे कष्टाची सार्थकता होईल. काय सांगतात की समर्थांच्या मंदिराच्या कामासाठी जर तुमच्याकडून काही कष्ट घडले तर ते तुम्हाला देवाचे पुण्यकाम होईल आणि तुमच्या कष्टाची सार्थकता होईल. देवा ब्राह्मणांच्या कृत्यास आळस न करणे. तुम्ही भले लोक आहात. देवाचे मठ श्री स्वामीचे अगत्य रूप करून देणे. बघा, आलं का लक्षात? म्हणजे मुघलांच्या आक्रमणात तिथं जे काही घडलं होतं ते पुन्हा आपल्या मंदिर आणि समाधीची उभारणी आपण केलेली आहे, हे पुराव्याने सिद्ध होतं. पुन्हा बहिरो मोरेश्वर पंतप्रधान त्यांचं देशमुख देशपांड्यांना पाठवलेलं आहे. किल्लेदाराला पाठवलं, आजूबाजूच्या देशमुखाला पाठवलं आहे. आणि ह्या श्री रामदास स्वामींचा मठ सज्जनगडी आहे, तो जीर्ण झाला आहे, याकरता नवा बांधविला आहे. श्रीच्या कार्यास अंतर सर्वथा पडो न देणे. म्हणजे इथं जीर्ण झालेला मठ पुन्हा बांधलेला आहे, हे आपण यातून सिद्ध होतं. 7 मे 1709 राजा शाहू छत्रपती स्वामी राघव विठ्ठल देशाधिकारी प्रांत व्याघ्रगड म्हणजे वासोटा. श्री स्वामीस पहिल्यापासून इनाम आहेत, त्यास तुम्हास खळखळ करावयास गरज काय? हे काही लोकांनी अडथळा केला म्हणून ते त्याला त्या अधिकाऱ्याला पाठवतात, सुभेदाराला, की काय कारण आहे तुम्हाला त्याला अडथळा करण्याचं? ये गोष्टीचा बोभाट पुन्हा हुजूर आल्यास त्याचे परिणाम योग्य होणार नाही. आता हे छत्रपती शाहू महाराजांनी लावून, आणि शाहू महाराजांनी नंतरच्या काळात या संस्थानाला अनंत, म्हणजे जे काही पूर्वी होतं, कारण की आता राज्य आपलं झालं ना, म्हणजे मुघलांच्या काळातही छत्रपतींनी पडेल त्या परिस्थितीमध्ये समर्थांच्या या समाधीस्थानाचं, चाफळच्या मंदिराची काळजी घेतलेली आहे. आणि औरंगजेबाच्या पश्चात मराठी राज्यच शाहू महाराजांच्या काळात, तर त्यांनी आणखी अनेक, म्हणजे जे काही पूर्व इनामं होती त्याच्या काही पटीत त्यांनी इनामं लावून दिलेली, त्याचे पुरावे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त
कुठल्या देवस्थानाला इनाम असतील तर ते समर्थांच्या सज्जनगड संस्थानाला छत्रपतींनी, त्यानंतर तेच मग पेशवे आले, प्रतिनिधी आले, अमात्य आले, सगळे अष्टप्रधान. लक्षात ठेवा, छत्रपतीच देतात तर मग एक स्पर्धाच लागली. लक्षात ठेवा की कोण समर्थांच्या मठमंदिरांना जास्तीत जास्त इनाम देणार, कारण की सगळ्यांच्या मनात पूज्यभाव आहे. आणि तुम्हाला मी पुढं सांगतोच आहे, राजा शौ छत्रपती राजश्री गंगाधर गोसावी श्री स्वामी यास दिले इनामपत्र ऐसेजे. स्वामींची समाधी किल्ले सज्जनगडे आहे, ऐसियास तेथील अन्नछत्र महोत्सव चाललेला पाहिजे. मौजे वाघदरी तर्फ पेडगाव प्रांत कडेवलीत हा गाव इनाम दिला. अशा अनेक गावाच्या इनामाला त्यांनी सनादा दिलेल्या आहे. आणि अशा पद्धतीने मी समर्थांचं आणि छत्रपती, मी प्रामुख्याने मुद्दाम की बाबा कुठल्या राज्यकर्त्यांमध्ये असे माझ्याकडे आणखी महत्त्वाची खूप पत्रं आहेत, परंतु फक्त छत्रपतींच्या पत्रांचा मी आढावा घेतला. वेळेचं भान मला ठेवायचं होतं. आणि पुढं मी सांगतोय की नंतरच्या काळात शाहू महाराजांपासून किंवा येसूबाईंनी संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या काळामध्ये एक ग्रंथ लिहिला गेला धार्मिक, आणि त्या ग्रंथावर येसूबाईंनी समर्थांविषयी विशेषण करताना समर्थ गादी म्हणजे गुरुगादी म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे म्हणजे छत्रपती संस्थानाने यांना गुरुस्थानी मानलेलं आहे. म्हणजे काय, मी काय सांगतो, परत हे दोन गोष्टी वेगळ्या करा, गोंधळ झाला की प्रतिवाद होणार, असं कधीही म्हणू नका की समर्थांनी शिवाजीराजांना घडवलं. आलं का लक्षात? समर्थांनी, आपण शिवाजी महाराजांच्या मनात साधू संतांविषयी जो आदरभाव होता, आणि आजही आपण, म्हणजे आता उदाहरणार्थ सांगतो, तुकोबारायांना मी बघितलं का? नाही. ज्ञानेश्वर माऊलींना बघितलं का? नाही. मी राजवाड्यांना बघितलं का? नाही. परंतु मी त्यांना गुरुस्थानी मानतो आज. याचा अर्थ मला तुकोबारायांनी हाताला धरून घडवलंय का? मला ज्ञानेश्वरांनी घडवलं का? मला राजवाड्यांनी घडवलं का? नाही. मला साधू संतांविषयी पूज्यभाव आहे, तो त्यातून व्यक्त होतो. शिवाजी महाराजांना समर्थांनी ते त्यांचे घडवणारे गुरु होते असं कोणीही म्हणू नये, ते अनैतिहासिक ठरेल. एक वेळ आपल्याला असं म्हणता येईल की ते अध्यात्मातले गुरु, आणि तेही उत्तरकालीन. लक्षात ठेवा, अध्यात्मात आपण अनेकांना गुरु म्हणतो, ते उत्तरकालीन असतात. याचा अर्थ ते त्यांच्या कार्याचे, त्यांचे प्रेरणास्थान किंवा त्यांना घडवणारे आहेत असं मानू नये. आणि मग त्यातून तुम्हाला खरं सांगू का, कारण की हे का घडतं, कधी कधी दोन्ही पक्ष दोषी असतात. आपल्याकडं काय झालं की गुरुशिवाय कोणीही घडू शकत नाही. मग आपण काय म्हणतो की विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना घडवलं, वसिष्ठांनी घडवलं, द्रोणाचार्यांनी पांडवांना घडवलं, पण ते शिक्षक होतेच. आलं का लक्षात? ते त्यांचे गुरु होतेच प्रत्यक्षात. किंवा भगवान श्रीकृष्णाला त्यांच्या गुरुस्थानी त्यांना ज्ञान मिळालं की ज्यांनी घडवलं, हे म्हणता येईल. आता आपण काय म्हणतो, आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला घडवलं, मान्य. कारण की तत्कालीन परिस्थितीमध्ये चंद्रगुप्त नावाच्या तरुणाला चाणक्यांनी घडवून नंदराजासारख्या एका दुष्ट आणि अत्याचारी राजाविरोधात क्रांती करायला प्रवृत्त करून ही क्रांती घडवून आणली. आणि म्हणूनच चाणक्य हे चंद्रगुप्तांचे घडवणारे गुरु होते. बरोबर आहे का? आता लोकांना गुरुशिवाय शिष्य नाही. आता मग गुरु, आपण कोणीतरी समर्थन शिवाजीला घडवणारे गुरु असतील, पण ते समर्थ नव्हे. मी पुन्हा सांगतो,
समर्थांविषयी माझ्या मनात अपार पूज्यभाव आहे. मी तो कुठंही कमी लेखत नाही. परंतु तुम्ही ज्यावेळेस अशा टोकाला जातात की शिवाजीला समर्थांनी घडवलं, याचा लोकांमध्ये काही लोकांना त्याच्यातून आपल्यामध्ये किंवा समर्थांविषयी द्वेष भावना पसरवण्यासाठी आपण संधी उपलब्ध करून देतो. शिवाजी महाराजांचे जर कोण गुरु होते तर मला कोणी सांगितलं तर मी सांगेल, शिवाजी महाराजांचे शहाजीराजांपासून त्यांनी प्रेरणा घेतली, कारण ते वडीलच होते. बरोबर आहे का? जिजाबाईंनी त्यांना घडवलं, ती आईच होती आणि तिने घडवलंच. आई वडील कुणाचे गुरु नाही आहे. आई वडील कुणाचे गुरु नाही आहे, ती तर घडवतेच. पण शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव होते. आलं का लक्षात? आणि म्हणून जिजाबाई गुरु होती, दादोजी कोंडदेव नव्हते असं कोणी सांगितलं? दादोजी कोंडदेव बी होते, जिजाबाई बी होते. आई वडील कोणाचे गुरु नाही आहेत. परंतु तरी देखील आपण शाळेत पाठवतो ना. आपण का पाठवतो? आपले आई वडील काही शिकवत नाही. आपले आईवडील आपल्या मुलाला घडवतच असतात, तरी देखील वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान त्या मुलाला अवगत व्हावं म्हणून तर आपण शाळा कॉलेजमध्ये पाठवतो मुलाला. आणि त्या मी तर ह्याही पुढं जाऊन सांगतो, शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष हा किडामुंगीलाही देव गुरु मानत असतो. आलं का लक्षात? मी स्वतःला कासवाला गुरु मानतो, कारण की कासवास्त बसून मला प्रेरणा मिळते. हिसाब नीतीच्या कथेमध्ये कासव आणि सशाची गोष्ट आहे की माझी क्षमता कमी होती पण माझं ध्येय निश्चित होतं. म्हणून मी तपस्या करून, आराधना करून, कष्ट करून, श्रमाने ते उद्दिष्ट साध्य केलं आणि मी माझ्या ध्येयाला पोहोचलो. जे एखादा विद्वत्तेत कमी असेल आणि अतिशय एकपाठी आहे, परंतु तू अभ्यासच केला नाही तर तू परीक्षेत पास कसा होणार? आलं का लक्षात? अतिशय फार विद्वान होता, परंतु तो अभ्यासच करायला तयार नाही आणि मग तो देवाचा ग्रंथ समोर घेऊन बसला. आता परीक्षेला जायचं, मी तुकोबारायांची गाथा आणि समर्थांचा दासबोध वाचत राहतो. जबाबदारी त्यांची आहे, कसा पास होईल ते तरी बिचारे काय करणार? दासबोध काय करणार आणि तुकोबांची गाथा काय करणार? अरे मूर्खा, तू अभ्यास तर केला पाहिजे. आता असं आहे की त्याला माहिती आहे की माझी क्षमता कमी आहे, हळूहळू मी अपार कष्टाने खूप अभ्यास करून माझं उद्दिष्ट साध्य करेन. आलं का लक्षात? तर म्हणूनच मी सांगतो की माणूस किडामुंगीपासूनही काहीतरी शिकत असतो आणि आपण त्याला गुरु मानत असतो. परंतु याचा अर्थ प्रचलित अर्थाने आपण काही गैरसमजुतीतून असे अर्थ मांडण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यामुळे शत्रुपक्षाला, दुष्ट प्रवृत्तींना एक प्रकारची संधी प्राप्त होते असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि मी आत्ता आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या सर्व छत्रपती, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आत्ता मध्ये शिवसमर्थ योग म्हणून आपण समर्थ आपल्या संस्थानाने ग्रंथ प्रसिद्ध केला कागदपत्रांचा. त्या पत्रावर ही परंपरा किती आहे माझ्याकडं तुम्हाला सांगतो. पुणे आर्काईव्हमध्ये, ज्याला पेशवा दप्तर म्हणतात, रेकॉर्ड ऑफिस, जिथं 5 कोटी कागद आहेत, तिथं सातारा महाराज दप्तर आहे आणि त्यामध्ये सज्जनगड संस्थाना म्हणजे छत्रपतींकडून समर्थ संस्थानासाठी दरवर्षी ज्या नेमणुका आहेत परंपरागत, त्या शेवटचे छत्रपती जे प्रतापसिंह महाराज त्यांच्या काळातले आणि त्यांच्यानंतर दत्तक आले शहाजीराजे यांच्या काळातले मी 50 रुमाल आहेत. किती रुमाल आहेत? आणि एका रुमालात साधारणपणाने
1000 कागद आहेत. म्हणजे छत्रपती म्हणजे सज्जनगड संस्थान, चाफळ संस्थान आणि याच्याकडून मराठी राज्याकडून दिले जाणारे त्यांना असणाऱ्या नेमणुका आणि छत्रपतींच्या व्यक्तिगत गुरुगादी म्हणून त्यासाठी असलेल्या नेमणुका याचे एवढे कागद आहेत. आणि मी ते हाताळलेले आहेत, मी पाहिलेले आहेत. त्यामुळे मी ठामपणाने हे तुमच्यासमोर सांगतोय. कोणीही ते जाऊन बघू शकतात. आलं का लक्षात? आता असा गैरसमज करू नका की छत्रपतींच्या एखाद्या वंशजाने चुकून म्हटलं की समर्थांनी शिवाजी महाराजांना घडवलं असावं, तर ते चुकले. लक्षात ठेवा. पुन्हा मी काय सांगतो, कारण की 100 वर्षानंतर त्यांना एखादं जर विधान त्यांच्याकडून घडलं असेल की ते गुरु म्हणतात, हे मान्यच आहे, गुरुगादी म्हणतात. कारण की छत्रपती कुटुंब समर्थ आणि त्यांच्या संस्थानाला गुरुस्थानी मानतात, हे निश्चित आहे. पण याचा अर्थ घडवणारे गुरु नाहीत असं गृहीत धरून आपण समजून घ्यावं. लक्षात ठेवा. आणि चुकून गैरसमजुतीतून 50-100 वर्षानंतर एखाद्या व्यक्तीने एखादं वाक्य लिहिलं की शिवाजी महाराजांना घडवणारे समर्थ रामदास होते, तर ते व्यक्ती चुकली, असं ते अनैतिहासिक विधान आहे असं आपण ठामपणाने मांडावं. असं म्हटलं तर आपण कधीही कुणालाही कुठलीही संधी मिळणार नाही. एवढं मी बोलतो. आपण शांत चित्ताने ऐकलं त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय रघुवीर समर्थ.